आणि दरम्यान जोवरती अमेरिका तर्कशुद्ध करारापर्यंत पोहोचत नाही तोवरती होर्मुझ बंदच राहणार अशी माहिती इराणी सरकारी मीडियाकडून सध्या मिळतेय। इराण होर्मुझच्या स्थितीमध्ये कुठलाही बदल करणार नाही असं देखील समजतंय। एकवीस तासांच्या चर्चेनंतरही अमेरिका इराणमधील चर्चा निष्फळ। अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चा सोडून मायदेशी रवाना। इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत अशी जेडी व्हान्सची तक्रार। अमेरिकेच्या अवास्तव मागण्या मान्य नाहीत इराणचं स्पष्टीकरण। कुठल्याही प्रकारे शरण जाणाऱ्या अटी मान्य करणार नाही इराणची भूमिका। पाकिस्तानात शांती वार्ता सुरू असताना देखील इस्रायलचे लेबनॉनवरती हल्ले सुरूच। गेल्या 24 तासांमध्ये 97 जणांचा मृत्यू तर आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2020 जण ठार। सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार। कन्हेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार। राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार। भगीरथ बालके आणि त्यांच्या पत्नी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील हाती घेणार धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर। नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील नामांकित कंपनीला टाळं लागणार। कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्याला स्थलांतरित करणार। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवरती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अति थकवा आणि छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल। आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंची एक्सपोस्ट करत माहिती। राज्यातील स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार। बसचं भाडं आता सरकार ठरवणार। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भामध्ये सरकारकडून अधिसूचना जारी। यंदाच्या आयपीएलच्या मोसमामध्ये चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं। दिल्ली कॅपिटल्सवरती 23 धावांनी विजय। संजू सॅमसनची नावात 115 धावांची खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।